नमस्कार पशुपालकांनो. आता आपण बहगवाडी वेजेगाव अंतर्गत येत असली वेजेगावपासून एक 4 किलोमीटर आहे दावणमल्लिक जवळ. तर इथं आपण या जवळ तुम्ही संपत कणसे म्हणून आहेत आपले मित्र. तर त्यांची एक पाडी आहे. हिला 15 मे 2024ला 4था महिना चालू होतोय. हिची शिंग वगैरे आपणच झाली होती. आपल्याच गायडन्स खाली ही मोठी होत आहे. सर्व काय मेडिसिन आपणच हिला सांगत आहे फक्त. तर मेडिसिनमध्ये पण यांनी फक्त जास्त औषध काय आपण दिलेलं नाही. ते दर महिन्याला जंतनाशक दिलं जातं. आता पण जंतनाशक किती डोस झालं टोटल? 2 डोस झाले. 2 डोस जंतनाशकात झालेत. जंतनाशक झालं का 10 दिवस लिव्हर टॉनिक दिलं जातंय. तर 3 महिने कंप्लीट होत आहेत 15 तारखेला आणि 4था चालू होतोय. मालक 2 दिवस झाला अगोदरच आपल्याला विचारते डॉक्टर 15 तारखेला जंताचं औषध द्यायचं आहे. त्यांना आपण आधीच सांगून ठेवलेलं आहे. दर महिन्याला 6 महिन्याच होईपर्यंत दर महिन्याला जंताचं औषध गेलं पाहिजे. तिथून पुढं एक वर्ष होईपर्यंत 2 महिन्यातून एकदा. आणि जंताचं औषध ज्या ज्या वेळी देईल त्या वेळी लिव्हर टॉनिक गेलं पाहिजे. कुठेही थोडंफार पोट वाढलेलं नाही किंवा काय नाही. तिला खायला काय काय ठेवताय? आता काय थोडंफार आहे का इथं त्या ह्याच्यात ठेवा पुढं ते दिसलं पाहिजे. तर हा तिला खायला वगैरे ठेवते ते घास वगैरे. तर ह्यात पण ओल्याचं प्रमाण थोडंफार आहे. मी त्यांना सांगू शकतो की बाबा ओलं पूर्णतः हे जर बंद जर असतं तर अजून चांगला रिझल्ट भेटला असता. बरोबर. लहान वासरामध्ये पोटाचा विकासमध्ये रुमेनची वाढ झालेली नसते. फक्त 20 ते 25% रुमेन असतं. आणि मोठ्या गायीमध्ये 75% रुमेन असतं. पोटाच्या 4 कप्प्यातला पहिला कप्पा. आणि बाकीचे 3 कप्पे मोठ्या जनावरांमध्ये 25% राहतात. ह्याच्यात बाकीचे 3 कप्पे मोठे असतात जन्मताना. रुमेनचा विकास व्हायला तुमचा ओला चारा जो आहे तो पचायला हलका नसतोय. त्यासाठी पचायला हलका आपण पहिले 4 ते 5 महिने मी सांगतो की वाळकाच चारा दिला पाहिजे. ओला चारा द्यायलाच नको. हा विषय. तर की वाढ बऱ्यापैकी आहे. आता यावेळी तिथून पुढं जंताचं कपक देऊन बाकी आता दूध वगैरे किती चालू आहे हिला? 2.5 आता दूध कमी केलं तरी चालेल. 2 महिन्या पुढे कमी केलं तरी चालतं. काही हरकत नाही. बिंदास्त तुम्ही करू शकता. बिंदास्त कमी करू शकता. वाढ पण बेस्ट आहे. काय अडचणीचा विषय नाही. हिला आपल्याला 1 वर्षाच्या आत गाभ घालवायचे. फिक्स गाभ घालवून देणार काय मी स्वतः. 1 वर्षाच्या आत ही गाभ गेली पाहिजे. ठीक आहे. तुमच्याही पाड्यांचं असंच नियोजन करण्यासाठी कधीही तुम्ही सल्ला घेऊ शकता. बिंदास्त आपल्या श्री गणेश पशु सेवाशी संपर्क करू शकता. धन्यवाद.